नाही नाही. वरून नवी मुंबईकरता जाण्याकरता सोयीस्कर रेल्वे मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून जो कॉरिडॉर रोड काढण्यात येणार आहे, त्या कॉरिडॉर रोडमध्ये भोलानगर म्हणजे कळवा परिसरातील जो भोलानगर आहे तो त्या वस्ती आज तोडण्यात आल्या. जवळजवळ 900 इथे जी घरं होती ही बाधित करण्यात आलेली, पण ही लोक इथे जवळजवळ 50 एक वर्षापासून 3 पिढीपासून इथे राहत आहेत. त्यांच्याकडे ग्रामपंचायतच्या त्या जेव्हा ग्रामपंचायत होती कळवानगर त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. असं असताना अनलिगल कसं ठरलं जाऊ शकतं, पण त्यांना आता कुठेतरी बाळकुम या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्यात आलं असून त्यांना रेंटलवरती ते सगळं देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 350 झोपड्या इथे 350 घरं इथे तोडण्यात आलेली आहेत. उर्वरित 700 घरं सुद्धा इथे तोडण्यात येणार आहेत. आपल्यासोबत इथले स्थानिक जे आहेत अक्षय ठाकूर हे बोलणं करत आहेत. सर, काय सांगाल, काय प्रकार आहे आणि काय बदल त्यामध्ये सांगा. गेले 55-60 वर्ष ही वस्ती आहे. माधुशेठ कान्हा ठाकूर यांनी वसवलेली ही वस्ती आहे. आणि 2016 साली हा प्रकल्प जे रेल्वेचा आला होता, त्यावेळेस आमचे कार्यसम्राट आमदार जितेंद्र आव्हाड साहेब त्यांनी रेल्वे प्रशासनाला एकच विचारला होता की हे अधिकृत घर आहेत आणि यांना अगर शिफ्टिंग करणार असेल तर त्यांना अधिकृत घर देणार असेल तर आम्ही इथं डेव्हलपमेंटसाठी होकार देऊ. परंतु सरकार बदलल्यानंतर आपण जसं बघितलं की दबाव वरतून आल्यानंतर लोकांना जेव्हा अलॉटमेंट लेटर दिला, त्यात सांगितलं त्यांनी की तुम्हाला 1 महिन्यात ही वस्ती खाली करायची आणि त्या कोलशेड या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथं शिफ्टिंग करायचं आहे. परंतु त्या गेल्यानंतर आपल्याला समजलं की त्यांना रेंटल बेसिसवर तिथं ठेवलंय. म्हणजे इथं लोकांना फसवण्याचं काम इथं सरकारने केलं आहे. आणि एवढ्या वर्षापासून जुनी वस्ती राहिलेली त्या लोकांशी इमोशनशी इथं सरकारने खेळलं आहे, असं माझं मत आहे. काही वर्षापूर्वी कळवा स्टेशनच्या येथील जवळजवळ 300 ते 350 लोकांना मुलुंडच्या इथल्या जो स्टेशन आहे तिथे शिफ्टिंग करण्यात आलं. त्यांना प्रत्येकाला घर देण्यात आलं. मग तुम्हाला रेंटलवरती इथे का घर दिलं जात आहे? जसं मी सांगितलं, वरतून दबाव आल्यानंतर जसं आपल्याला माहिती आहे भोलानगर अजून शिवाजीनगर पण त्यांना तिथं शिफ्टिंग करणार आहेत. पण शिवाजीनगरचे 400 घरं ते अजूनही तसेच ठेवले. त्यांनी तिथं तोडण्याचं लोकांनी एकजुटीने उभे राहून तिथं बोलले की एकही घरला आम्ही तोडून देणार जो पण आम्हाला अलॉटमेंट लेटर आमच्या हक्काचा घर भेटला नाही तसं. परंतु भोलानगरच्या वरती दर टायमाला अन्याय होतच असतोय. नाव सांगा, किती वर्षापासून इथे तुम्ही राहता? 50 वर्षापासून राहतो. आमचे लहान मुलं होते तेव्हा आम्ही इथे राहिलेलो. बाबा होते आम्हाला इथं आणि बाबांनी तेव्हा बसवलं हा. होतं आम्हाला इथं. त्यांच्या आश्रयाने आम्ही आतापर्यंत इथं राहिलेलो. आम्ही इथं कुठं माधुशेठ जाणार नाही कान्हा सोडून. ठाकूर त्यांनी आम्हाला हा. इथं आणलं. लाईट नव्हती, पाणी नव्हतं, आमच्या सगळं बिना चेपलीच ते आमचा आई बाप तेच होता. काविराताईकडे गेले तेव्हा लाईट भेटली, पाणी भेटलं आम्हाला. त्या जाग्यासाठी लय हा. कष्ट केले तर मार सुद्धा खाल्ला या जाग्यासाठी आम्ही. हे लोकांना ऐका ना. फसता जर तुम्ही असं ही केलंय, ही मयत कसं जाणार? रात्री बेरात्री माणूस जर आजारी पडलं तर कसं जाणार? त्यांचा दार ठोकाय जावं लागतं आम्हाला त्यांच्या लाईटी सुद्धा नाही का खांद्यावर यायला येत गेट अंधारातून. करणार आम्ही जाऊन. हा? लाईटी इथं तोडून काय टाकले. करणार? लाईटी नाही तर आता पाण्याची सोय पाऊस नाही. येणाऱ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये हा. तोडण्यात आलं. गैरसोय पूर्ण होते, काय सांगाल त्याबद्दल? मग नाही. बायसच पावसासाठी तर बोलतोय ना आम्ही, पण एवढ्यात तर नाही आम्ही तोडायचं. घराचं तोडायचे ना. आणि आम्ही आणि जाणार नाही. राहिलेली बी अर्धी घर कुणाला चाव्या दिल्यात, कुणाला नाही चाव्या दिल्या. दिल्या नाहीत. त्याने काय करायचं? ज्याने डबल बनवलं त्याला दिलंय का? तर खाल्लं असेल तेव्हा दिलं त्यांना डबल. आणि ज्याचं जुनं आहे त्याला काय बोलतात? हे नवीन बनवलंय, आता बनवलंय. तुम्ही काम तरी बघा ना, कधी केलेलं आहे कधी नाही. ते नवीन केलेलं ते बघा आणि जुनं आहे ते तरी बघा. आणि